हरे हरे हरा कृष्ण रूप पहा लोचनी रूप पहा लोचनी रूप पहा रूप पहा लोचनी रूप पहाता लोचनी रूप आले हो साई साले हो साई
येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा ये माझे पांडुरंगा पांडुरंगा येईन माझे अंगा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा मायाचे चिंतन
पहिले चाल हरिभक्त पारायण म्हणजे महाराज भोले शंकर महाराज डांगले यांनी म्हणायचे आहे. कोई ऐशी दशा येईन माझे अंगा कोई ऐशी दशा येईन कोई ऐसी दशा येईन माझे अंगा कोई ऐसी दशा दशा येईन माझे अंगा कोई दशा दशा येईन माझे अंगा
चित्त पांडुरंगा जुरते चित्त पांडुरंगा जुरते नाटवुनी
उनी टाळी वाळी वाल भजन करा. ऐसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. नाठवणी देह पायाचे चित्त, अवसान तीक्ष्ण नाही. कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी पुष्ट येईल. नाठवणी देह पायाचे चित्त, अवसान तीक्ष्ण नाही. तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेन ते नित्य प्रेम सुख. नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तीक्ष्ण नाही. सज्जन सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी तुझी. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मज हृदयी सद्गुरु. जिने तारिलो हा संसार, मनोनी विशेष यात्यादरू. विवेकावरी द्यू शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, आप शांती, अग्नि शांती, वायु शांती, ब्रह्म शांती, कर्म शांती, धर्म शांती, वास्तु देवता शांती, ग्राम देवता शांती, कुल देवता शांती, जन शांती,
मन शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधि हरि ओम शांती 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांच्या जगताला एका बाबाजी संता चित्त पांडुरंगाला नाठवणी देह पायाच्या चिंतन अवसान ते क्षण नाही मधी जोरात ताडी वाजवून सगळे जण भजन करा संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या आणि आई साहेब रखुमाईच्या चरणी आपल्या तृतीय तपाच्या निमित्ताने आज मागणी पर या दिवशी आपण सगळ्याच्या वतीनं रुक्मिणी पांडुरंगाला जोरात टाळी वाजवून
कोटी कोटी त्रिवार अभिवादन करूया. आपल्या विश्वाची संपत्ती ज्यांच्याकडे आहे, समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्मे. आपण समुद्राच्या तरी आहोत. समुद्रातून लक्ष्मी निघालेली आहे. तुम्हाला सगळ्याला पैसे पाहिजे. त्यांच्या बापाच्या घरी हा कार्यक्रम आहे. कुणाच्या? लक्ष्मीच्या घरी. त्यामुळे माझ्या पाठीमाग यथोचितपणे मंडळाने सर्वप्रथम महालक्ष्मीची महाकालीची स्थापना केली. जोरात टाळी वाजून मा जगदंबेला पुन्हा कोटी कोटी अभिवादन करूया. माता सरस्वती आपल्या सर्वांची श्रद्धास्थान श्री गणेश हनुमानजी महाराज, सर्वांचं श्रद्धास्थान राष्ट्रसंत साधू संत या संतावरती विश्वास ठेवून अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांचा मान आणि स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन. या समुद्र किनारा विश्वशक्ती असते समुद्र किनारा, आणि अशा या पवित्र तीरावरती या मुंबई सारख्या महामायेच्या नगरीमध्ये आपण कामाच्या निमित्तानं, कोणी पुणे जिल्ह्यातून, कोणी नगर जिल्ह्यातून, तालुका आंबेगाव असेल, जुन्नर असेल, खेड असेल, अशा विविध भागातून आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन श्री माऊली ज्ञानोबरायाचा आणि तुकोबरायाचा वारकरी संप्रदाय स्वाभिमान वाढवला, तो सोडला नाही आणि 36 वर्ष टिकून ठेवला. याबद्दल समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं संत श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाला खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. 36 वर्ष हा वेळ खूप मोठा आहे. खूप माणसं येत असतात संप्रदायामध्ये. हरिपाठ लय जण सुरू करत असतात, वारी बरेच जण सुरू करत असतात, काकडा भजन सुरू करत असतात, महाप्रसाद सुरू करत असतात, पण ते कधी कधी वाहून जातात. म्हणून ज्ञानोबरायांना दखल घ्यावी लागली. नित्य नेम नामी ते प्राणी हो. अशी एवढी वर्ष एवढ्या शहरामध्ये आपण संप्रदायाच्या वारकरी तत्वाला विसरला नाहीत. त्यामुळे तुमच्या सोबत भगवंत आहे, आपल्या सोबत रखुमाई आहे असं गृहीत धरून आजच्या या 36 वर्ष तपपूर्ती म्हणजे तिसऱ्या तपपूर्तीच्या निमित्ताने ही अतिशय महत्वाची जागराची सेवा मंडळाने मला दिली. याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आपल्याच मंडळातील हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज रुंदळ यांनी या सेवेबद्दल किमान 1 वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं. 8-10 महिने तर नक्की झाले असतील. पुन्हा दरमहा कार्यक्रमाची आठवण करून दिली आणि नाथषष्ठीच्या निमित्तानं सुरू असलेला हा समुद्र किनाऱ्यावरचा महाजागर पाहून मी भारावून गेलो. आपल्या श्रद्धेला, आपल्या भक्तीला, आपल्या निष्ठेला निश्चितच फळ येईल आणि माऊली तुकोबरायासह श्री रुक्मिणी पांडुरंग आपल्या मंडळाची निश्चित दखल घेतील अशी मागणी आजच्या दिवशी मला मागायचं आहे. अजून विशेष या महत्व मंडळाचं कार्य आहे की पहिलं जे 12 वर्ष असतं का, ते 12 वर्ष वेगळे असतात. आपल्या हृदयामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. पहिला दोष असतो मल नावाचा. मल म्हणजे पापाची वासना, संशय, विश्वास नसणे. जी साधना करतो त्या साधनेवर विश्वास नसणे, त्याबद्दल कल्पना करणे, त्याबद्दल साशंकता ठेवणे, संत वचनावरती, भगवत प्रीतीवरती विश्वास न ठेवणे, याला मल नावाचा दोष म्हणतात. आणि तो सगळ्याकडे असतो, काळजी करायचं कारण नाही. हा मल नावाचा दोष हरिपाठ घेतल्यानं, वारी केल्यानं, देवपूजा केल्यानं, सतसंगती घडल्यानं 12 वर्षामध्ये निघून जावा, त्याला पहिलं तपपूर्ती असं म्हणतात. मग तो आपल्या मधला मळ म्हणजे कोणता कोणता? तर तुम्ही बाहेरून कपड्यानं किती जरी चांगले दिसत असले तरी मत्सर नावाचा मळ जर आता असेल तर तुमचा चेहरा खुलणार नाही. द्वेष नावाचा मत्सर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही विचारात पडाल. काही माणसं देवाजवळ बसली तरी संसाराचाच विचार करतात,
देवाच्या सोबत राहिले तरी देवाचा विचार करत नाही. कौरव पांडवाकडे भगवान श्रीकृष्ण येत असताना दुर्योधनालाही भेटतच होते, पण दुर्योधनाच्या डोक्यामध्ये कृष्ण देव आहे असे विचार कधी आले नाही. त्यामुळे आपल्या हृदयात जर पाप असेल तर कीर्तनात बसल्याच्या नंतर सुद्धा संसार आठवतो. इथं बसल्यावर असं वाटतं की मी पण आले, ते पण आले, कालच पगार झाला होता, ह्याने कुलूप लावला असन का? याचं नाव आहे मन. इथं मंडपात न राहता मंडपाच्या बाहेर निघून जाणे याचं नाव आहे मन. तुम्हाला जरी वाटत असं आम्ही कीर्तनात बसलो तर ती तुमची कल्पना आणि भ्रम आहे. तुम्ही स्वतःला जर विचारलं की मी खरंच कीर्तनात आहे का, तर लाज वाटन तुम्हाला. इथं बसल्यापासून तुम्ही किती वेळा मंडपाच्या बाहेर गेलात याची जर विचार केला तर स्वतःबद्दल जी तयारी आहे त्याला मल असं म्हणतात. आणि हा मल कुठल्याही डिटर्जंटनं जात नाही. कपड्याला मळ लागला तर साबणानं धुवून काढता येतो, सोड्यानं धुवून काढता येतो, वॉशिंग मशीननं धुवून काढता येतो. पण बुद्धीला जर मळ लागला त्याचा अजून मशीन निघालं नाही, सरकारला ते नीट करता येत नाही. उलट बिघडलेल्या मनामुळं, बुद्धीमुळं देश संकटात आहे. सद्बुद्धी न झाल्यामुळं युद्ध चालू आहे. दुर्बुद्धीमुळं माणसं माणसाच्या जातीवरती उठलेली. माणसं माणसाकडे देव म्हणून सोडा, पण माणूस मानून पाहायला सुद्धा तयार नाही. हे बुद्धीचा जो मळ आहे तो पहिल्या 12 वर्षामध्ये घालावायचा असतो. दुसरा काय फॉल्ट आहे बघा, चित्ताचा विक्षेप. विक्षेप म्हणजे कधी शांत नसणे. वाहत्या पाण्यामध्ये जसं माणसाला आपलं तोंड दिसत नाही, तसं ज्याचं मन शांत होत नाही त्याला कधी भगवंत दिसत नाही. त्यामुळे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि योनी गोपाळ राहे तेथे, अशी दुसऱ्या वर्षाची साधना असती. त्याला 24 वर्ष झाला असं म्हणायचं. आणि आता या वर्षी जो कार्यक्रम आहे का तुमचा, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण आता तुमचा रौप्य महोत्सव संपलेला आहे 25 वर्ष झाल्यामुळे. आणि आता जो 36 वर्षाचा कार्यक्रम होतो हा सुवर्ण महोत्सवाकडे जातोय 50 वर्षाकडे. आणि 50 वर्षाकडे जात असताना मी तुमच्या सर्व सेवा मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो. उपासकांना, इथं सेवाभाव सहभागी असणाऱ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगल्या ट्रॅकवरती आहात, योग्य दिशेनं जात आहात. पण आता हे 36वे जे वर्ष कशाचं आहे, तर 36 वर्ष जेवढे कीर्तन ऐकले त्यांना आपल्या बुद्धीत थोडीशी चमक यावी आणि इथून पुढचं तुमचं जगणं हे सोन्यासारखं व्हावं, अविनाशी व्हावं, त्यासाठीच आजचं पांडुरंगाच्या चरणी आहे मागणं. या 36 वर्षामध्ये साधू संतांच्या वचनावरती निष्ठा ठेवून ज्यांनी अन्नदान केलं असेल त्या सगळ्यांना आज पांडुरंगाच्या चरणी मागायचं. थोडक्यात सांगू का तुम्हाला, 36 वर्ष काम केल्याचा चेक आज तयार होणार आहे. मागणी पर म्हणजे देवाला मी तुमच्या वतीनं मागणार आहे आणि जशी जशी तुम्ही सेवा केली असेल तसा तसा चेक उपरनं सोडायच्या अगोदर तयार आहे. त्याच्यामुळे जे माझ्या कीर्तनात शब्दाच्या बरोबर राहतील त्यांना जास्त मानधन मिळेल, जे मनानं मंडपाच्या बाहेर जातील त्यांना अर्ध मिळेल, आणि ज्यांना याच्यावर संशय येईल त्यांना 0 चेक तयार होणार. माझा काय पण दोष नाही, कारण मीच कारकून आहे. संतांच्या विचाराचा पाईक असल्यामुळं जसं काम तशी पुढे मी तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम मी कुणाचा चेक तयार करणार आहे, तर ज्यांनी महापंगत घेतलेली आहे त्यांचा. कारण इथे महाप्रसाद नसतो, आपण घरी जे खातो त्याला जेवण म्हणतात. पाहुणे आल्यावर आणि सणावाराला जे केल्या जातं त्याला भोजन असं म्हणतात. 5 स्टार हॉटेलमध्ये धाब्यावर इकडं तिकडं केलं तर त्याला लंच आणि डिनर असं म्हणतात. आणि या ठिकाणी जे घेतल्या जातं ते लंच नाही, डिनर नाही, भोजन नाही, हा भगवंताचा प्रसाद असतो. आणि म्हणून तो इतका जरी मिळाला तरी आपलं बरं होतं, ही हजारो वर्षाची श्रद्धा असल्यामुळे लाखो रुपये खर्च करून लोक महाप्रसादाची पंगत घेत असतात. इथेच नाही, पालखीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा लाख लाख लोकांची दिंडी असली 5,000ची तरी एक एक भक्त ती पंगत घेऊन तो आपलं जीवन सार्थक करत असतो. आता कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद, आणि हा महाप्रसाद म्हणजे पांडुरंग जेवत असतो. हे बसलेले माणसं आपल्याला वाटतात माणसं आणि बाया आहे, देवाला आणि संताला तसं वाटत नाही. जन नोहे हा अवघा जनार्दन. शेवटचा माणूस जेवला की पांडुरंग खुश होतो.
आणि तुम्ही जो मला आज हार घालणार आहे ना, ज्यांच्या कुणाच्या वतीने यजमानाच्या, तो माझ्या गळ्यामध्ये पडला की पांडुरंगाच्या गळ्यात जातो. तुम्ही मला शिकलेल्या काळामध्ये असं काही पण सांगू नका. मी स्वतःही डॉक्टर आहे, विज्ञानाचा भोक्ता आहे. चुकीचं सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही इथे मला घातलेला हार पांडुरंगाच्या गळ्यात जाणारही जाणार. कसा जाणार माहितीये तुम्हाला? आजच्या आधुनिक युगामध्ये कुणाच्याही मोबाईल मधून कुणाच्याही मोबाईल मध्ये कधीही पैसे जातात. रात्री 9ला 12ला पहाटे पहाटे कधी जातात. त्याच्या ते पैसे करेक्ट त्या खात्यावर जाण्यासाठी त्या मोबाईल मध्ये फोन पे नावाचं ऍप घ्यावं लागतं. आणि आपण बनवलेला हार देवाला घालायचा असेल तर महाराजाच्या गळ्यात पडला आणि तो पांडुरंगाला भेटावा असं वाटत असेल तर तुमच्याकडे पुण्य पे नावाचं ऍप असलं पाहिजे. आणि पुण्य पे ऍप तयार होतं भजन केल्यानं. त्याच्यामुळे आज कोणीही गप बसायचं नाही. आज जितका आवाज मोठा काढणार तुम्ही टाळीचा आणि तोंडाचा तितका जास्त फायदा होणार. 12 महिन्यात तुमच्यात बदल होणार. ज्यांचे आवाज कमी येतील त्यांचं इन्कम पण कमी जाणार, तब्येत पण बिघडणार. आणि जे संशय ठेवून भजन बंद करतील त्यांना झिरो बॅलन्स चेक तयार होईल. त्याच्यामुळं हा आपला जो कार्यक्रम आहे हा महाप्रसादाचा आहे. आजचा आणि उद्याचा नव्हे, अनेक वर्ष आपल्याला ज्यांनी महाप्रसादाची खूप मोठी मदत केलेली आहे ते जिल्हा परिषदेचे सदस्य श्री अतुल शेठ देशमुख यांचा आजचा महाप्रसाद आहे. त्यांना जोरात टाळी वाजून पांडुरंगाच्या वतीनं अनेक अनेक आशीर्वाद. आणि हा जो कार्यक्रम विशेष रूपाने महाराष्ट्राच्या समोर जातोय, आम्हाला वैभव वाटावा असा हा सप्ताह या ठिकाणी घडतो. यासाठी समाजभूषण सचिन शेठ शिवेकर यांना जोरात टाळी वाजून मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊया की तुमचंच मंडळ भाग्यवान आहे की तुम्हाला अशी महान मोठी दाती मोठ्या मनाची माणसं भेटली. याबद्दल त्यांनाही मनापासून शुभेच्छा. आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण आपल्या परिसरातून आणि विशेष करून अनेक विद्वान अनेक गुणी लोकांच्या बरोबर ज्यांनी आपलं नाव आपली संगत आपला सहवास निर्माण केला ते मृदंग वादक तबला वादक श्री अशोकजी शिंदे महाराजांना जोरात टाळी वाजवून कोटी कोटी अभिवादन करूया. दुसरे मृदंगाचार्य हर्षद महाराज यांनाही 7 दिवस सेवा केली, त्यांनाही जोरात एकदा टाळ. आज द्यायचंच हे सगळं चेकच तयार करायचं आहे. यांना द्यायचं त्यांना द्यायचंय. पाठीमागं ज्यांनी आता सुंदर चाल पुढे म्हणली होती, तुम्ही नावं सांगा पटपट. कोणते महाराज? महाराज मंजू महाराज. बरं, अजून दुसरे महाराज सांगा. 2-3. महाराज डांगले, शंकर महाराज. अजून सांगा. ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल आहेरकर, सुरेश महाराज. अजून सांगा. महाराजाचे नाव सांगा, आडनाव नका सांगा. जाऊ संसारात आडनाव लावी जाऊन परमार्थात आडनाव सोडी जाऊ. ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी नसतील म्हणत, तुकाराम महाराज मोरे नसतील म्हणत. त्याच्यामुळे तुम्ही माझा अपवाद पहा. सुदाम महाराज आडनाव नाही, पानेगावकर आहे, देहूकर आहे, आळंदीकर आहे. चला चला, उभ्या राहिलेल्या ताई चोपदार आणि ज्यांनी तुमच्या कानामनाची अतिशय सुंदर तृप्ती केली आणि आपल्या सर्वांना विशेष रूपाने महाराष्ट्राच्या समोर आणलं ते सागर साऊंड सिस्टीम गोंदे यांना जोरात टाळी वाजून मनापासून शुभेच्छा. तर तुमच्या कार्यक्रमाची तुमच्या कौतुकाची सगळ्यांनी वाहवा केलेली. राज्यामध्ये तुमचं एक मोठं नाव आहे. या क्षेत्रामध्ये याची जाणीव असावी लागते आणि आमची इच्छा पूर्ण करणारं कीर्तनकाराला एक झिरो काही त्रास न होऊ देणारी सिस्टीम जर कोणती असेल महाराष्ट्रात ती सागर साऊंड सिस्टीम आहे. हे काही सांगायचं काम पडत नाही, नाही तर त्याला 210 बटन आहेत. एक जर तिळभर फिरलं तर याचं भूत होतं. आपण काय बोलतो त्या माणसाला कळत नाही. त्याच्यामुळे त्याचं ना आपलं दोघाचं भूत होण्यापेक्षा ती चांगली माणसं आणणं गरजेचं आहे. आता खाली बसलेल्यापैकी तुमच्यापैकी काही वयोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहे, गुणीजन आहे, काही महाराज मंडळी आहे. आपणही वयस्कर आहात, सर्व माता भगिनी आणि विशेष करून आपल्या महिलांनी एवढी 36 वर्ष कुठल्याही प्रकारचा गर्व न करता निस्वार्थपणाने पूर्ण वाढण्याची आणि ती पत्रावळ्या धुण्याची सेवा केली. याबद्दल तुम्हाला अनेक जन्म सौभाग्य, आरोग्य, ऐश्वर, शक्ती, भक्ती आणि आनंद नित्य मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आपले कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा समतोल म्हणजे बॅलन्स सांभाळणारे आदरणीय श्री किसनजी महाराज. कुठं बसलेत तुम्ही? पाठीमागं बसलेत का? आजच्या कीर्तनामध्ये थोडस समोर बसले तर बरं होईल. तुम्ही सुद्धा राहुल महाराज, तुम्ही सुद्धा समोर बसा, समोर बसा. भोसले साहेब तुम्ही बसा, तुमचा आज बर्थडे, हॅपी बर्थडे करतो तुम्हाला.
नाही, आज आज नाही बसू, बाकीचं पथ्य असू दे, चलत राहील व्यवहार वगैरे. पुढं बसा, पुढं बसा. तर चला, मी सगळ्यांनाच वंदन करतो. पहिल्यांदा आता स्तुती थोडी कमी करूया. समुद्राची स्तुती करतो, यामध्ये सर्व आहे. आणि जे नवरत्न निघालेत ना, ते याच बाबाच्या अंगातून निघाले. पण ते कुठं निघाले? तर या ठिकाणी निघाले. म्हणून मुंबई इतकी शक्ती पृथ्वीवरती दुसरी कुठेही नाही. अहो, हे शहर जागतं शहर आहे. ही मुंबादेवी साक्षात लक्ष्मी आहे. इथं कोणी जरी आला तर तो कधी उपाशी राहत नाही. त्यामुळे इथे झिरोचा स्टार होतो. इथं सामान्य माणसं आले तरी सुखा समाधानाने नांदू शकतात. अशा समर्थाच्या चरणाशी पदराशी आपली सेवा आहे. आणि ती सेवा देत असताना आजच्या कीर्तनाचं स्टेटस लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. बीज नेमकी झालेली आहे, षष्टी झालेली आहे. आणि वारकरी संप्रदायातल्या सेवेची काय फळं असतात, ती कशी मिळतात, हे सांगणारा आजचा अभंग आहे. आणि हा तपपूर्ती सोहळ्यालाच घेतला जातो. मग ते 50 असो, 75 असो, 100 असो. आता तुमचे झाले 36. किती झाले? 36. आता पुढे होणार आहे सुवर्ण महोत्सव 50. त्याच्यानंतर 75 होणार आहे. पुन्हा तुमचा शताब्दी होणार आहे. आता एवढी वर्ष तुम्ही राहिले पाहिजेत, मी राहिलो पाहिजेत, कारण जगाचा भरोसा नाही. त्यासाठी पहिल्यांदा मी तुमच्या दीर्घायुष्याच्या कामना करतो. आणि नीट ध्यान देऊन ऐकायचं. आज आज तुम्ही 36 वर्ष जे काही केलं ना, ते आज त्याचं फळ असं भेटणार आहे. आजपासून कुणाच्याही पुढे हात पसरायचा नाही, कुणाला काही सुद्धा मागायचं नाही. कर्म, धर्म, नसीब, भविष्य, ज्योतिष्य, विधी, विधान, पूजा असल्या कसल्याही भानगडीत पडायचं नाही. आजचं कीर्तन ऐकायचं आणि निष्कलंकपणे आनंदानं लय मोठं व्हायचं. आजच्या कीर्तनाचं स्टेटस आहे, या जगात कुणीच कुणाला काही देत नाही, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 1 रुपया कोणी कुणाला देत नाही. मग उगा कल्पनेत जगू नका, तुम्ही वास्तवामध्ये या. तुकाराम महाराजांनी जे मागितलंय त्या कीर्तनाचं आजचं स्टेटस सगळे माझ्या बरोबर म्हणा. जशी ज्याची अवस्था तशी त्याची लोक, नियती आणि देव आपोआप करतो व्यवस्था. तुम्हाला मी टेन्शन मुक्त करू राहिलो. पहिल्यांदा हे कीर्तन समजलं की तुम्हाला बीपी, शुगर, ब्लॉकेज, आट्याग, अर्धावायू कसले आजार होणार नाही. फक्त ध्यान देऊन ऐकायचं. जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात व्यवस्था. मग तुम्ही अवस्था तयार करा, व्यवस्थेच्या माग लागू नका. सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते, पण लोकांची काही व्यवस्था होत नाही. बऱ्याच गोष्टी रोजच लक्षामध्ये येत आहेत. 36 वर्ष देवदेव केला असेल तर माझ्याजवळ सरळ बसा आणि स्वतःला विचारा की मी पांडुरंगाला आवडन असा वागतोय का, रुक्मिणीला आवडन असा वागतोय का, माऊली तुकोबारायांना मी अभिप्रेत आहे असं काम करतोय का. मग मी असं बाहेरचं नाटकी करून काय उपयोग होणार नाही माझा. उलट माझं सगळं करून नुकसान तर होणार नाही ना. 36 वर्ष सगळी सेवा करून वाया तर जाणार नाही ना. मी योग्य काम करतोय का, त्यासाठी मला स्वतःची अवस्था तयार करावी लागेल. आणि अवस्था तयार झाली की नीट बोला आजपासून, जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात व्यवस्था. आता तुम्ही लय मोठं बोलत नाही मी तुम्हाला. बघा तुम्ही माझ्याकडे 36 वर्ष तुमचा सप्ताह चालू आहे, तुमचा सगळा कार्यक्रम आहे. तरी पण मी कीर्तनकार असल्यामुळं माझी सगळ्यात उंच स्टेज टाकून उभं राहण्याची काय करण्यात आली व्यवस्था. टाळकरी, गाणारे, वाजवणारे, साऊंड सिस्टीम याची काय करण्यात आली व्यवस्था. उत्तम पद्धतीनं भोजन आणि दक्षिणाची पण काय करण्यात आली व्यवस्था. हाराची पण काय करण्यात आली व्यवस्था. कीर्तनकार असल्याच्या अवस्थेमुळं ही सगळी व्यवस्था समाजानं माहिती नसताना, ओळख नसताना सुद्धा केली. पेवून आलो असतो तर काय काय व्यवस्था केली असती. करायची का प्रॅक्टिस. जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात. हजारानं माणसं आहे, पण या बाबानं रियाज केला, स्वतःचं नाव तयार केलं, तेव्हा 2 माईक, बसायला गादी, ही व्यवस्था करण्यात आली. शेजारी बी माणूस बसलेला आहे, त्याने काही केलंच नाही. त्याच्यामुळे जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आता यांनी खूप चांगल्या चाली म्हणल्यामुळे यांच्या पुढे माईक लावलेले, आणि ज्यांच्या पुढे माईक नाही ते काही चोर थोडीचे, काही पापी थोडीचे, ते काही वाईट आहे अशातला काही कार्यक्रम नाही. पण त्यांना कोणी माईक लावू शकत नाही, कारण जशी ज्याची अवस्था लोक तशी करतात व्यवस्था. आता माईक ज्यांना आहे त्यांनाच पाकिट असतंय, बाकीच्याला बुक्का नारळच असतोय.
आपलं काम सेवे भावात आहे तुमच्या मंडळाचं, पण रोज असंच चालू आहे. आता चोपदार काही कोर्स नाही, चोपदार हा काही कोर्स नाही. काही यांची बायको म्हणली नाही तुम्ही चोपदार व्हा म्हणून, यांना कोणी बळजबरी केली नाही. फक्त या माणसाला देव आवडतो, पण प्रवचन येत नाही, गायन येत नाही, वादन येत नाही. आपला मनानाच मग भारी ड्रेस शिवला, नवर देवानी मस्त मंडुळ्या गंडुळ्या लावून काठी बिठी घेऊन मस्त उभे राहते. तर जशी ज्याची अवस्था तर लोक यांची तशी करतात व्यवस्था. आता हे आपल्या संप्रदायात चोपदार असल्यामुळे यांची खात्री सांगतो मी तुम्हाला. यांना जर मुलांनी काढून दिलं, भावकीनं सांभाळलं नाही आणि जिल्ह्यात कोणी विचारलं नाही, तर जोपर्यंत हे हा ड्रेस अंगावर घालतील तोपर्यंत तुपापोळीशी खातील. जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आणि हे जे दोन पोरं उभे आहेत आता, हे टाळकरी उभे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. विनेकरे सगळं यांची गोष्ट अशी आहे, हे कामधंदा करून मोठे तर होतीलच होतील, पण कीर्तनामध्ये भगवंताची सेवा केल्यामुळं माऊलीची शपथ घेऊन सांगतो, हे वाया कधी जाणार नाही, हे वाया नाही जाणार. याची लेखी हमी आणि गॅरंटी आमच्याकडे आहे. तर सूत्र तुमच्या लक्षात आलंय का आता मला काय बोलायचं सगळ्या कीर्तनामध्ये? जशी ज्याची अवस्था असेल तशी देव त्याची काय करतो, व्यवस्था करतो, सोय करतो. बर कधी कधी करतो, जिवंत असला तरी करतो आणि तो नसला तरी करतो. बालपणात करतो, पोटात करतो, रांगताना करतो, तरुणपणात करतो, वृद्धपणात करतो आणि गेल्यानंतरही करतो. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मूळ अवस्थेचं थोडस चिंतन मला आज सांगणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज जेव्हा पांडुरंगाला पाहायचे तेव्हा ते कोणत्या रूपानं पाहायचे? हा विठ्ठल चैतन्य आहे, विठ्ठल विश्वशक्ती आहे, विठ्ठल सगळीकडे भरून उरलेला आहे, विठ्ठल ही मूळ शक्ती आहे. विठ्ठल आत आहे, विठ्ठल बाहेर आहे. विठ्ठल कालही होता, विठ्ठल आजही आहे, विठ्ठल उद्याही आहे. माझ्यातही विठ्ठलच आहे, तुमच्यातही विठ्ठलच आहे. हे नाव खोटं आहे, तुमच्या लक्षात येऊ द्या कधी. अरे सुदाम नावाने मला तुम्ही पाहताय का? हे सुदाम नाव काही लेबल लावून आलेलं नाही. हे मी जन्म घेतल्याच्या नंतर 10-12 दिवसांनी माझ्या आत्यानी, माझ्या आईनी, कुणीतरी विचार केला असं, गरडत नाही काही नाही, बारीक हाताचं आहे, सुदाम देवासारखं दिसतंय, ठेवा याचं नाव सुदाम. लागला याला सिक्का. 12 दिवसानं नाव ठेवल्यानंतर मी याला आयुष्यभर जपलं आणि जाताना या नावाचा आणि देवाचा काही संबंध नसल्यामुळं मी 12 आयुष्यभर ज्या नावाला जपलो ते सगळं वाया जातं. म्हणून आपला पहिला कार्यक्रम आज ध्यानात ठेवायचा, नावाच्या भानगडीत पडायचं नाही. आपली नाव तरली पाहिजे, ती जीवनाची नाव आहे. बाकी माझ्यासारखे लाखानं सुदाम पडलेले. एक सुदाम कीर्तन करतो, एक सुदाम राजकारणात असन, एक सुदाम दुकानात असन, एक सुदाम शावकार असन, एक सुदाम रोजगार असन. त्यामुळे हे नाव खोटं नाही, हा देहही खरा नाही, हा पंचमहाभूताचं शरीर आहे. हे सगळ्यात तुम्ही काय म्हणता की चायना मॉडेलची गॅरंटी नाही. चायना तरी टिकन, निदान आता काही आणलं पिपाणी खेळ काही तर निदान 2 दिवस तरी टिकन, घरी नेईपर्यंत तरी टिकन. हे इतकं बोगस आहे. हे कीर्तन सांगता सांगताही पडू शकतं, मला अंधारी येऊ शकते, खाली पडू शकतो, मी इथे जाऊ शकतो, तुमच्या माझ्या भेटी होऊ शकतात पुन्हा पुन्हा, चांगली गोष्ट आहे, नाही ते शेवटची पण होऊ शकते. सगळ्यात बिनभरोशाचं जर काय तुमच्या हातात असेल तर तुमचं आयुष्य आहे. आणि ते आयुष्य सोडून तुम्ही जे काय जड आहे याच्या जर नादी लागला असाल तर त्याच्यातून बाहेर काढणं याचं नाव परमार्थ आहे. मायेतून बाहेर काढणं याचं नाव परमार्थ आहे. आता ही माया 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 काय, हिचे 700 प्रमाण आहेत गाथ्यामध्ये. माया विघ्ने भ्रमला खरी, अशी खूप प्रमाण आहे. माया जाळ नासे या नामे करुणी, प्रीती चक्र पाणी असू दे. कोण आहे ती माया? कुणाला तुकोबाराय भक्ती करतात, कुणाला शरण जातात, कुणाशी नातं जोडतात, तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर मूळ शक्ती आहे, तिला वेदांतामध्ये ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मामुळे ती कळत नाही. मग एकच ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं जी छाया आहे तिचं नाव आहे माया. आता त्या ब्रह्माला समजत नाही लोकाला, म्हणून त्याला शिव असं म्हटलेलं आहे. ब्रह्माला काय म्हटलंय? शिव. आणि दुसऱ्या अवतारात त्याला राम म्हटलेलं आहे. पुन्हा एका अवतारात त्याला विठ्ठल म्हटलेलं आहे. विठ्ठल देव नाही, केवळ परब्रह्म आहे. म्हणा, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल हे परब्रह्म आहे, फक्त आपल्याला कळत नाही.
म्हणजे जे ब्रह्म आहे, जे शिव आहे, जे राम आहे, जे परशुराम आहे, जे वामन आहे, जे कृष्ण आहे, तोच कोण आहे? विठ्ठल आहे. वेगळा नाही, वेगळा नाही, वेगळा नाही. मग आता रुक्मिणी कोण? हम्म. जर माया आणि ब्रह्म जर अशी अवस्था असेल तर मग पार्वती माया आहे. पार्वती कोण आहे? माया आहे. आणि ती माया पार्वती जर असेल तर मग सीता कोण आहे? ही मायाच आहे. आणि मग रुक्मिणी कोण आहे? मायाच आहे. आता तुम्हाला जर हे कळत नसेल तर पांडुरंगाची भक्ती करताय ना, मग परब्रह्म जर विठ्ठल जर तुमचा बाप असेल आणि ते जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचा बाप हा विठ्ठल आहे. आणि मग तुमचा बाप जर विठ्ठल असेल तर मग आपली आई कोण आहे? मोठ्यानं बोलत जा ना. रुक्मिणी आहे. पण तुम्हाला का कळत नाही त्याचं कारण सांगू. पुंडलिकानं कधी जप केला नाही, पुंडलिकानं तप केला नाही, पुंडलिकानं देवाचं नाव घेतलं नाही, पुंडलिकानं देवाची पूजा केली नाही, त्यानं त्याच्या देवाची पूजा केली. आणि त्याचा देव होता त्याचा बाप आणि त्याची आई. त्या खऱ्या सेवेमुळे जगाचा बाप तिथे येऊन उभा राहिला. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की नाही? मला नका सांगू, ते विचारू नका, माझ्याकडे वेळ नाही. पण विठ्ठल का पंढरीला आला हे वेदाला कळालं नाही, शेषाला कळालं नाही. पुसू नका भाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी देव का हो देव का लोक सुखी होतील या दिशा. आपली आई रखुमाई आहे असं जर कळालं तर वृद्धाश्रम होईल का? पण तुम्हाला कळत नाही का? मग नवरा म्हणजे महादेव. तुम्ही म्हणता की नाही माझा भोळा महादेव, पती परमेश्वर. मग नवरा जर महादेव असेल तर मग बायको कोण आहे? आणि आपली बायको पार्वती हे तुम्हाला कळालं तर मग पैशासाठी इकडे तिकडे जायची गरज नाही. आता हे सरकारला कळत नाही, अध्यात्म लोकांना कळत नाही. मग ते काय म्हणतात माहितीये का? ब्रह्माला काय म्हणते? पावर. अरे बाबा, ब्रह्म जर पावर असेल तर मग आर्थिंग कोण आहे? लक्ष्मी आहे ना, मूळ माया आहे ती. त्याला समजत नाही. मग ते काय विज्ञान काय म्हणतो? राईट. अरे बाबा, राईट जर महादेव असेल तर मग लेप कोण? हा, हे हात माणसाचा आहे, याच्यात महादेव आहे, याच्यात पार्वती आहे. म्हणून याला काम कमी करावं लागतंय आणि अवसान कमी असते, नाजूक असतो डावा हात. हा, अर्धांगवायू झाला ना मग कळतं तुम्हाला. ज्याची पार्वती गेली का त्याच इकडून नाकाच्या शेड्यापासून अर्धाच भाग जातो फक्त. ज्याचा महादेव उडाला का त्याचं इकडून इकडच जातं. मग तेव्हा कळतं की हे अर्ध नारी नटेश्वरी म्हणून. आता येईल का तुमच्या लक्षामध्ये? तर हा हात म्हणजे कोण? पार्वती बायको. हा हात म्हणजे कोण? महादेव पावर नवरा. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला ना तर यांना तोंडात मारून पहा, कमी लागत. आणि यांना मारून पहा, लय जोरात लागत. आणि खरंच अनुभव घ्यायचा असला तर शेजारच्या तोंडात मारून पहा, मग तुम्हाला लगेच कळतं की याच्यात काय पावर आहे. म्हणजे ब्रह्माची विश्वाची जी पावर आहे तो विठ्ठल आहे. आणि त्या पावरला जे सांभाळी तिचं नाव आहे शक्ती. आणि ती आधी माया शक्ती आहे. आता जिचा फोटो लावलाय का वारकरी संप्रदायात तुम्ही सहसा उपासना करत नाही, पण हे जी भद्रकाली उभी केली ना, महाकाली, दशवक्रा दशभुजा दशपादांजन प्रभा कोटी सूर्यप्रभा काली मम सर्व शत्रुनाशे नाशी त्वाम क्षणम देही. ही कशी आहे? रक्ष रक्ष जगन्माता. ही हे उजवं जे अंग आहे ना हे शिव आहे, याला उजवी नाडी म्हणतात. हे डावं आहे ना याला बाई म्हणतात, स्त्री म्हणतात. आणि जी मधात चालते का सुषुम्ना तिला महाकाली म्हणतात. आणि ती महाकाली इथे बसलेली आहे आणि ती सगळ्याला शक्ती देते. याला पण, याला पण आणि याला पण. ऐका ती कोण आहे? ती मुंबईतच आहे. जयती
जयती योग माया जननी जीवदानी. ऐका ना, पृथ्वीवरती त्रिभुवनात जेवढे जीव दिवस असतील ना, हे जीव 84 लक्ष योनी असतील, पण येण्याचं एकच द्वार आहे, योनी. माईच्या स्फोटातून यावं लागतं. हे शहाणपणा अक्कल आता आहे आपल्याला, पण आपली एंट्री एकच दारातून होती, कुणाच्या? आईच्या योनीतून. ओके, मग ती कोण? जयती योग माया जननी जीवदानी. मुंबईला आहे ती. या भवानीला काय म्हणायचं? जननी जननी जीवदानी जीवदानी. तिच्यामुळं जीव आहे म्हणून गेल्यावर पहिल्यांदा इथंच पाहते आहे का नाही. तुम्हाला माहित आहे, तुम्ही इथून आत गेले की जीव असता आणि इथून बाहेर गेले की शिव असता. काय मजा आहे. आत जीव, बाहेर शिव. मग हे सगळं तुमचंच आहे. अनंत आहे, सत्य आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. मग हे आत येतं बाहेर जातं, आत येतं बाहेर जातं, आणि एक दिवशी बाहेर गेलं की बाहेरच राहतं. तुम्ही म्हणता मग तो शिव झाला. मग याला कोण नाही जीव लावित, याला कोण पण जीव लावित नाही. बायको नाही, नवरा नाही, कोणी कोणाचं नाही. म्हणून ती कळणं गरजेचं आहे. जयती उदो उदो असतो भवानी जगदंबे योग माया जननी जीवदानी. कोण आहे ती? हो त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी. या डोक्यातून ही शक्ती खाली गेलेली आहे, पाठीमागच्या त्या मणक्यातून. आणि खाली मुलाधार स्थितोषी नित्यम. 3 इडे 3.5 इडे घालून बसली. त्यामुळं कोणत्याही माणसाचं शरीर हे त्याच्या हाताने 3.5च असतं. आणि ती शक्ती जोपर्यंत आहे तोरून बाहेरून श्वास येतो. ती शक्ती उडाली, आपला कार्यक्रम लागतो. मग ती त्रिभुवनाची मालकीण आहे. तुमची माझी मालकीणच ती आहे. त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी. त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी भवानी भवानी नमामि 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 जननी जीवदानी. जयती योग माया जननी जीवदानी. हे कळत नसेल ना तुम्हाला, मग अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर महिषासुर मर्दनाला कोणी. महिषासुर मर्दनाला कोणी. त्रिविध सभाजी सभाजी करावया धाडणे. ती जी हातात ज्योत आहे का, ती बुद्धीची आहे. आणि ती मी अशी याच्यामुळे फिरवायची की यायला कळलं पाहिजे, यायला कळलं पाहिजे, यायला कळलं पाहिजे की आपण त्याच्यातले, याच्यातले नाही. याच्यातले आपण नाही, आपण याच्यातले नाही, आपण त्याच्यातले. म्हणून तुम्ही काही काम पड आणि लय पांगलं की पाहता कुठं बरं? वरच पाहता कुठे? वर पाहता. मग तुकाराम महाराजाला ती शक्ती कळाली होती. आता तुम्हाला एक गंमत सांगून ठेवतो, आजपासून ध्यानात ठेवा. तुमचं ना आमदाराचं जर बरं असलं ना, मतदारसंघात कोणी वाटत जात नाही. नेहमी संघराजा काढून दिलं तरी फोटो पुरतो का होईना. का लोक दबते, लोक लय खराब आहेत.
तुम्ही कोणा संग राहता का त्याचा अंदाज लावते येत लोक. आणि जगाचं सूत्र माहितीये तुम्हाला, म्हणा जशी ज्याची अवस्था तशी त्याची लोक करतात. आमदाराच्या संघ बसल्यावर वाट कशाला जाईल. तुम्ही सीएम बरोबर दिसत टीव्हीत, मुख्यमंत्र्याच्या संघ 4-2 दिवसाला 4-2 दिवसाला 4-2 दिवसाला. राज्यात कोणी वाटत जाणार नाही तुमच्या. कोणाच्या शेजारी बसले, ताकद आहे ना ती. त्या व्यक्तीचं सोडून द्या, त्या पदातच तेवढी ताकद आहे की कोणी FRI सुद्धा घेणार नाही तुमच्यावर. तुम्ही जर मग पीएमच्या संघ दिसली तर देश वाटत जाणार नाही. आणि मग सगळ्या जगाला निर्माण करणाऱ्या पंढरीनाथाच्या शेजारी बसले तर त्रिभुवनात कोणी वाटत जाणार नाही. उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारिला ध्वज तिन्ही लोकावर, उभारिला ध्वज तिन्ही लोकावर. आईस चराचरी कीर्ती जाय, चराचरी कीर्ती जाय, आईस चराचरी कीर्ती जाय. म्हणून नेहमी शक्तीच्या ठिकाणी येऊन बसलं पाहिजे. एनर्जी मिळत असते, पॉवर मिळत असतो. इथं मंडपात पण तसंच असतंय. कधी मागे बसलं नाही पाहिजे माणसाला, पुढं पुढं बसलं पाहिजे. हे लोक कॅमेऱ्यात फोटो काढतात, कुठं इकडे तिकडे टाकतात, तर आपले फुकटात निघत. हालक लक्षात, आपला कोण फोटो काढणार आहे. बाबा पुढे निघले की आपला फोटो येतो. हे जे मागे बसलेले ना, याचा कधी फोटो निघत नाही, ते कधी टीव्हीत येत नाही, ते कधी बातम्यात येत नाही. कारण त्यांचा तोटा याच्यामुळे होतो, ते मागच याच्यामुळे बसलेले की ते पाहतात महाराज कसा आहे. जमलं तर ठीक, आपलं सटकायला ठीक. त्याच्यामुळे माग कधी बसायचं नाही. माग बसणाऱ्याला कधी कोणी पुढे येऊ देत नाही. आता कीर्तन झाल्यावर पंक्ती असणार आहे, पहिल्याच पंक्तीला बसायचं. कुठलीही पंगत असली जर लोक वाहडेत वर्णात पाणी टाकतात आणि मागच्या पंक्तीत पाणी खावं लागतं, त्याच्यापेक्षा आपलं पहिल्याच पंक्तीला राहायचं. पळा पळा पुढे कोण पडतो अशी स्पर्धा लागलेली आहे. मी तुम्हाला हे सांगतोय की तुकाराम महाराज कुणाच्या शेजारी बसले, जगाच्या मालकाच्या. कोणाच्या शेजारी बसले. आणि मग काय कमी पडणार, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. ते संसाराच्या संग बसले नाहीत आणि आपण संसार सोडला नाही. दोघातला एवढाच फरक ध्यानात ठेवायचा. बाकीचं चरित्र सांगून लोकांना भ्रमित करायचं नाही. ते बसले कुणाच्या शेजारी, सर्व शक्तिमान पांडुरंगाच्या. तुम्ही कुणाच्या शेजारी बसलात, नासक्या मोडक्या तोडक्या संसाराच्या शेजारी बसलात. हे लय बेकार आहे संसार. हे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत केला, संसार नावाला फूल नाही, फळ नाही, सुवास नाही, रंग नाही, मजा नाही, आनंद नाही. फक्त तुम्ही भ्रमामुळे उकरीतच राहता आणि सगळा बेरंग झाला की मग भागवताला दिंड्याला येता आणि मग आम्हाला म्हणता माय जगन्नाथ अनाथाचा अनाथ जन. सगळं वाजल्यावर आमच्याकडे येतात. तुम्ही ज्याच्या नादी लागले का ते मुळचाच खोटा आहे. हे सगळ्या लोकांचे जीव लय प्रमाण दिलेले आहेत. आता ते प्रमाण घ्यायला आपल्याकडे वेळ आहे का. लटिका व्यवहार, कोणता शब्द वापरला लटिका, दुसरा कोणता वापरला सर्व. सर्व मग शहाणपणाच करायचं नाही. कोणी संसार केला, कधी केला, कुठं केला, कसा केला, तो लबाड कार्यक्रम आहे. आणि लबाड कसा आहे तुमच्या ध्यानात येत नाही. ध्यानात येण्यासाठी मी 35 वर्ष झाले, 36 वर्ष तुम्हाला आता तुमच्या आज टेस्टर लावून ध्यानात करून आणून देऊ की इथं कोणी कोणाचं नाही. जास्त भ्रमात राहू नका, टाळी वाजून भजन करा. माझ्या डाव्या हाताला पुरुष मंडळी बसलेले आणि बहुसंख्येने आहे. आज उद्या संध्याकाळी कीर्तन नाही, उद्या काल्याचं कीर्तन झालं की आपलं समाप्तीच होणार आहे. ओके. आणि उद्या समाप्तीच संध्याकाळी 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 का असताना पण ती संध्याकाळी समाप्तीच आहे उद्या. अलग लक्षामध्ये. आणि ते काल्याचं कीर्तन असणार आहे. त्याच्यात हे बाकीचा काही हिशोब टिशोब पाहिला जात नाही. त्याच्यामुळे इकडे बसलेल्या ज्या सगळ्या जगदंबा देवी माता भगिनी आहे, ह्या पण बहुसंख्येने, याला आता बसायला जागा पण पुरली नाही. मी तुमच्या डोळ्यात दक्षा आणून दाखवतो. खरं खोटं राग मानू नका. फक्त ध्यानात ठेवा इथं कोणी कोणाचंच नाही. मग लबाड संसारात काय म्हणते, तू राजा मी राणी, हिर राजा, दिल दिया है, जान भी देंगे, असं म्हणते की नाही सगळे. आपण टेस्ट करू आता. जेवढे माणसं बसलेले आहेत भक्तजन, मी तुम्हाला असं विचारतो, जर समजा कोणाची आपली बायको जर आता मी कीर्तनात समजा, तर तिच्याच बरोबर सरणावर जायची तुमची कोणाची तयारी, वर हात करा. कॅमेरावाले त्यांचा टिपण घ्या बरोबर व्यवस्थित. आता जर कुणाची बायको मेली तर तिच्या बरोबर जायला कोणता रांझा तयार आहे, त्यांनी वर हात करावा. मंडप गंभीर झालेला आहे. विचार करणं चालू आहे. एकही माणूस बायको बरोबर जायची तयारी करत नाही.
असं तुम्ही 80% आलेल्या सगळ्या जणींना दोन्ही डोळे उघडून नीट पाहिलंय का? उघडा डोळे, बघा नीट. तुमच्यासाठी या मंडपात कुणीच मरायला तयार नाही. याला म्हणायचं लटिका व्यवहार. आता तुमच्यातली कोण तयार होईल तिने वधार करा. येडबीड लागलं काय? सकाळीच पोलीस पकडून नेतील आपल्या दोघांना. एकाने वर हात केला नाही, एकीने वर हात केला नाही. आता ह्यो कार्यक्रम खरा आहे का नुसती टेस्ट आहे? आणि टेस्ट खरी आहे का खोटी आहे? टेस्ट खोटीच आहे ना. पुण्या माणसाला बाई बरोबर जा म्हणजे लगे कोणाची बायको मिली, सरण रचलं, तुमचे हातपाय धरणारे, सरनाट टाकणारे असं पोझिशन नाही. तुम्हाला काही लगेच नवरा मिळाला लगे उचलायचं, सरनाट टाकायचं. सतीची प्रथा बंद झालेली. कार्यक्रम खोटा होता का खरा? खोटाच होता. पण तुम्ही खोटा खोटा सुद्धा वर हात केला नाही. मग तुम्ही किती खोट्याहून खोटे आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणले लटिका व्यवहार आणि सर्व म्हणजे याच्यात एक पण सुटला नाही. मला अपेक्षा होती की जाऊ द्या बाबा हे माणसाने नका का करीना, पण ज्याचं सगळं झालं होतं अशा म्हाताऱ्याला काय अडचण. आता हे टोपीवाले बाबा बसले होते इथं. यायला जर वर हात केला असता तर त्या म्हातारीला कर असं वाटलं असतं, बाई माझा राघू, माझं पिल्लू माझ्यासाठी मरायला तयार आहे. त्या बाईचा जन्म सार्थक झाला असता ना. तिला असं वाटलं बाई माझा जन्म सार्थक झाला, म्हातारा माझ्यासाठी मरायला तयार झाला. पण ज्याच्या गवऱ्या मसनात गेल्या ते सुद्धा वर हात करीना, ते हे वर हात करतील याची काही गॅरंटी नाही. मग तुम्ही संसाराचीच गॅरंटी नाही. म्हणून इथं या आणि टाळी वाजून भजन करा. विठ्ठला 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 हो हो. मग आपलं जर कोणी नसेल तर मग विठ्ठल आपला कसा? कशा पद्धतीने विठ्ठलाला मानायचं हे जरा नीट ऐका. विठ्ठल आमुचे जीव. जीवन म्हणजे श्वास. श्वास घेतला की विठ्ठल, सोडला तरी विठ्ठल. बिगर श्वासाचंही विठ्ठल, श्वास आत राहिला तरी विठ्ठल. इतकं येड लागतं देवाचं ते तुम्हाला नाही. तुम्हाला कशाचं येड आहे ते तुम्हालाच माहिती. येड्यावानी देवाचा फोटो सुद्धा नसतो तुमच्या खिशात. ज्या हिरो हिरोईन तुमचं एकदा नाव घेत नाही त्याचे फोटो असते. जरा डायऱ्या चेक केल्या पाहिजे. काही माणसं कोणाचे पण फोटो ठेवतात. विठ्ठल आमुचे जीव. अरे माझी एंट्री तोच आहे, माझं जाणंही तोच आहे. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल ध्यान विसावा. मीड कमी करा. विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाची हो. आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत. सज्जन हो, एक चतुर्थांश भाग आपल्या कीर्तनाचा झालेला आहे आणि 36 वर्ष आपल्या सप्ताहाचे झालेले आहे. मला सांगा, या उजव्या हाताला जेवढ्या महिला माझ्या बसलेल्या आहेत याच्यातल्या कुठल्याही साध्या भोळ्या बाईला, काही न शिकलेल्या बाईला सोयरिकेच्या वेळेला एकदाच सांगितलेलं की गणपत तुझा नवरा आहे, तिने गणपत असा हृदयातच गाठ मारून ठेवला. नाव घे म्हणलं की गणपत. आधार कार्डावर गणपत, रेशन कार्डावर गणपत, सगळ्यावर गणपत 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 गणपत. ती कोणाची झाली सांगा? गणपतची. ओके. आता तिचा नवरा किती गरीब असला, काळा असला, चांगला नसला तर ती गणपत सोडून कुणाचं नाव घेईन का असं वाटतं का तुम्हाला? सहज हरकत आहे का? सहज घ्याल का हरकत? सहज कोणती बाई नाव घेईन बरं? नवऱ्याचं सोडून दुसऱ्याचं नाव घ्यायचं उभं राहून. 10 लाख, 50. आपला सोडायचा आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं. 1 कोटी, 5 कोटी, 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटी रुपये दिले
तर याच्यातली साधी बाई सुद्धा आपल्या नवऱ्याचं नाव सोडून दुसऱ्याचं घेऊ शकत नाही. मग वारकरी म्हणवणारे या जिभी वाट दुसऱ्याची भजन करतात तरी कशी कशी करतात? ज्याने दुसऱ्याचं भजन केलं नाही त्यांना घेऊन जावं लागलं, कारण याला माहिती आहे या बाईला की दुसऱ्याचं नाव घेणं आणि आपला संसार मोडणं संगच होणार आहे. या भरल्या जगात नवऱ्याशिवाय कोणी नसतं. आता झटका आला तर उचलून तोच नेईन, बिल तोच भरीन, कोणाच्या कामाला राहीन, व्याजाना राहीन, पैसे काढीन, पण त्याच्याशिवाय तुमचं कोणी करणार नाही. हे जर साध्या बाईला कळतं तर तुमच्या तोंडात विठ्ठलाशिवाय भजन तरी कसे येतात? तुम्हाला काच कळत नाही की माझा पांडुरंग सगळं करतो. हे विठ्ठलाचंच जीवन समर्पित तुकोबरायाने केलं, म्हणून त्यांनी देवाशिवाय दुसरं काही केलंच नाही. आणि ते कशा पद्धतीने केलं तर विज्ञानाच्या वाटेवरती केलं. तुकोबराय हे प्रखर मोठे संत आहेत, तत्वज्ञानी संत आहेत. कोणाचा ताकद नाही त्यांच्या तत्वाला बाजूला करण्याची, आणि याला लाईफ प्रोसेस म्हणतात. हे जीवन जगत असताना कधी कधी याची रिंग आउट होत असते. काही जणांची पायाकून आउट आहे. कुठं जाते ते? आज कीर्तनाला, उद्या तमाशाला, परवा कला केंद्राला, परवा धाब्यावर, पाय आउट आहे. मी आता आलो होतो तेव्हा सगळ्या महिलांनी पूजा केली पायाची. त्याचं कारण असं आहे, हे पाय जाऊ शकत नाही कुठं, पायाची बॅलन्स सांभाळावा लागतो. सायकलची रिंग आउट झाली तर ती नीट तरी करता येते. एकदा पायाची आउट झाली ना, तुम्ही कधी जाग्यावर बसणार नाही. तुमचे पाय नको तिथं जाणार. काहीची भोगात आउट झालेली, सगळं असतं घरामध्ये पण तो सतत बाहेर फिरत असतो. काहीची पोटात आउट झालेली रिंग, भेद भाव इतका दाटून भरलेला आहे की तो कुणाशी चांगलं बोलू शकत नाही. काहीचं हृदय आउट झालेलं आहे. कधी माया नाही, प्रेम नाही, आपलं नाही, परक नाही, द्वेष, निंदा, टीका, उपहास, राक्षसापेक्षा वाईट वागतो. काहीचा बोलण्यातून तोल गेलेला आहे, कधी चांगलं बोलणार नाही. अपमान, टीका, निंदा, नालस्ती, द्वेष, मत्सर, साऱ्या रात बोलतो, बिनकामाचा बोलतो, फालतू बोलतो, गाव पेटन असं बोलतो, पण देव भेटन असं कधीच बोलणार नाही. तोंड आउट आहे. काहीची नजर आउट आहे. आणि इथेच संपतो परमार्थ. गाथ्याची सुरुवात तुकोबरायांनी समचरण दृष्टी नावानं केलेली आहे. मी आज तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर संतांची 3 लक्षणं आहे. महाराजांची लक्षणं आहे का आमच्याकडनं? सध्या महाराजांची लाट आलेली आहे. दिसन तिकडं महाराज दिसायला लागला आणि त्याने इतके रूप घेतलेले की लोकांनाच समजना नेमका कोणता महाराज आहे. शेंडीचा का, दाढीचा का, भगवा का, रंगलेला का, काय इतका महाराजांचा पूर आलाय. मग आपल्या गाथ्यातून शोधलं पाहिजे संतांची लक्षणं. ऐका माझ्याकडे, ज्याच्या नजरेत कधी पाप येत नाही हेच महाराजाचं पहिलं लक्षण असतं. बाकी कपडे गंध हे महाराजाचं लक्षण नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी. नजरात तुमच्या काय पाप आहे ना, ते जर असेल देवाकडे रजिस्ट्रेशन सुद्धा होणार नाही. महाराजाचं दुसरं लक्षण आहे, त्याच्याकडे कधी भेद नसतो. मी या मंडपातून कोणत्याच बाईला माणसाला उठवून देऊ शकत नाही. आमचा GR वाचा किती छान आहे. या रे लहान थोर, या कायम ध्यानात ठेवा, तुमची फसगत होणार नाही. ज्याच्या नजरात पाप नाही हे साधूचं पहिलं लक्षण आहे. आणि म्हणून रात्री 11 वाजता या सुंदर घरातल्या सुंदर तरुण स्त्रिया इथे येऊन बसतात. तुम्हाला माहिती असावं, ज्ञानोबरायाची तुकोबरायाची पालखी चालू आहे 400-500 वर्षापासून. कोणत्याही गावातली तरुण बाई एकदा वारकरीत यायचं म्हणलं दिंडी येतीच. दिवसभर चाला, पायी चाला, गरम गरम खावा, आणि त्या राहुटीमध्ये 20 लोकांच्या राहुटीत 40 जण असतात. कसं झोपायचं? कुणाचा हात इकडं, कुणाचा पाय इकडं, कुणाचं डोकं इकडं. पण ऐका, 36 वर्ष झाली तुमच्या सप्ताहाला. या सप्ताहाचं फळ काय की या 400 वर्षामध्ये एखाद्या राहुटीत एखाद्या वारकऱ्याने एखाद्या बाईचा पदर वडला, अशी बातमी मीडियाला कधी आली नाही. ही आमच्या सप्ताहाची ताकद आहे, ही आमच्या सोहळ्याची ताकद आहे, ही आमच्या दिंडीची ताकद आहे, ही आमच्या सप्ताहाची ताकद आहे. का
ज्याचा धक्का लागला ना त्याच्या तोंडातून माऊली बोलते. माऊली चुकून लागला. माऊली काय शब्द येतो? हो, चुकून लागला. माऊली शब्दावर ध्यान द्या, लक्ष द्या. तो ताई म्हणत नाही, तो बाई म्हणत नाही, तो अक्का म्हणत नाही, तो मॅडम म्हणत नाही. तो काय म्हणतो? माऊली. माऊली चुकून लागला, चुकून लागला. माऊली. तिला लय राग आलेला असतो, पण माऊली शब्दात इतकी ताकद आहे ना, माझ्याकडे वेळ नाही आता सांगायला तुम्हाला. माऊली तोंडातून आल्याबरोबर ही माऊली म्हणती लागू दे माऊली. दोघं हाताला हात घेतात, फुगड्या खेळतात, पुन्हा एकमेकाच्या अंगावर पडतात. हा माऊली भाव सप्ताहामुळे तयार होतो. म्हणून या देशात बलात्कार होत नाही, आणि जे होतात ते माऊलीचा भाव तयार न झाल्या ठिकाणी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या सप्ताहाचं कामच आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये सात्विकता निर्माण करणं, निर्वैरता निर्माण करणं, समानता निर्माण करणं, अभेद निर्माण करणं. आणि ही सामाजिक अवस्था जर प्राप्त करता आली तर मग जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था या न्यायाने आपल्या कार्यक्रमाची रंगत वाढत असते. आपल्या सप्ताहाला ऊर्जा, प्रेरणा, गती, शक्ती देणारी बरीचशी मान्यवर दाती मंडळी या ठिकाणी आलेली आहे. जोरात टाळी वाजून सगळ्याचं मनापासून संत श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. विठ्ठल विठ्ठल. अतिशय महत्वाच्या वेळेत आपण सगळेजण आलात. आपला विषय चालू आहे की जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडेल की अवस्था तयार करायची कशी? प्रोसेस करा, प्रोसेस करा. प्रत्येक बाबतीत तुम्ही सावध राहा, बदलत राहा. हे जग परिवर्तनाचं, एका सेकंदात सगळं जग बदलत असतं. 10 मिनिटापूर्वी आपण होतो ते वेगळे गेलं. ते आता जे 8 वाजून गेले ते तुमच्या माझ्या आयुष्यातून कायमचे गेले. इडे लोक म्हणत असते 2दा 8 वाजते, पण ही थोडी वेळ येत असते. याच्यानंतर उद्या संध्याकाळी 8 वाजता कीर्तन होईल, महाराज असतील, पण ही वेळ येणार नाही ना माझी.